नमस्कार. मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव. आणि आज आपण पाहणार आहोत ही जी कपाशी आहे, या कपाशीचं नियोजन आपण आतापर्यंत काय काय केलं. तर शेतकरी बंधूंनो, ही जी कपाशी आहे, ही कपाशी आपली SRT पद्धतीनं लागवड आहे. हिचे बेड जे आहे, हे बेड 4.5 फुटाचे बेड आहे आणि बेडवर आपण टोकन पद्धतीनं म्हणजे आपल्या टोकन यंत्रानं ह्या कपाशीची 1 फुटावर लागवड केलेली आहे. तरी शेतकरी बंधूंनो, आज या कपाशीला जवळजवळ आता 22 जूनची ही लागवड आहे. आणि या ठिकाणी याच्या अगोदरचं पीक म्हटलं तर आपलं इथं प्रथम गहू होता आणि गहू काढणीनंतर आपण इथं नागर वकर करून संपूर्ण बेड मारून घेतलेले आहे. आणि ह्या शेतामध्ये आपलं SRTचं पहिलं वर्ष आहे. तर ही जी आपला जो कापूस आहे, हा कापूस अतिशय कमीत कमी खर्चामध्ये आपण इथपर्यंत आणलेला आहे. तर याचं मेन कारण जे आहे शेतकरी बंधूंनो, ते म्हणजे आपण या कपाशीला तणनाशकाचा कुठलाही शॉट बसू दिले नाही. आपण जरी खालून दाखवेन, आपण बुडापासून जरी पाहतो म्हणलं तर या कपाशीला कुठलंही आपल्याला पान सुकलेलं किंवा तणनाशक बसलेलं असं दिसत नाही. आणि वर आपण शेंड्यावर जरी पाहिलं तरी याच्यावर आपल्याला कसलाही तणनाशकाचा शॉट बसलेला दिसत नाही. त्यामुळं आपली ही कपाशी कमीत कमी खर्चामध्ये इथपर्यंत आलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, ह्या कपाशीला आपण एक डोस खता झालेला आहे, तो म्हणजे 10-26-26 एकरी 40 किलो आणि 10 किलो आपण याच्यामध्ये युरिया टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावर फक्त आपण मोनोचा फवारा घेतलेला आहे. ते मोनो आता यावर्षी बंदच आहे. आपल्याकडे जुनं शिल्लक होतं 2 लिटर, आपण तोच फवारा आपण या सुरुवातीला या कपाशीवर मोनोचा मारला आहे. आणि त्यानंतरचं नियोजन म्हणलं शेतकरी बंधून होतं, अजून याला दुसरी फवारणी आणि डबल खात हे अजूनही दिलेलं नाही आहे. ही कपाशी फक्त एका फवारणीवर आणि एकाच खतावर आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये काय होत आहे, आपला तणनाशकाचा शॉक जो तो आपण कपाशीला न लागू दिल्यामुळे आपली कपाशी सारखी वाढ तिची थांबून आहे. आणि बऱ्याचशा 70% शेतकऱ्यांची या कपाशा ज्या आहे, ह्यावाला आपल्याला तणनाशकाचा शॉकनं पूर्ण बसलेल्या आहे. आणि त्यावर मग त्याच्यावर टावणी, खत, वरची फवारणी हा खर्च वाढून त्या कपाशीला आता वर आणण्याचा प्रयत्न शेतकरी बंधू करत आहोत. तर आपण नेमकं शॉक बसू का नाही दिला, याचं कारण आपण बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहे. तर ज्यांनी पाहिले आणि जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले त्यांच्या कपाशा सुद्धा चांगल्या आहे. पण ज्यांना आता काही नवीन शेतकरी आहे, ज्यांना माहीत नाही, त्यांनी एकदम कचरा झाला आणि मग हाय डोस करून कपाशीला पूर्ण शॉक बसलेला आहे तणनाशकाचा. तर शेतकरी बंधूंनो, या कपाशीला अजूनही आता ही आपली एका खतावर आहे. तर हा प्लॉट जो आहे, हा संपूर्ण आपला 3 एकराचा 3 एकर ही पूर्ण आपली माडी कपाशी आहे. आणि त्यानंतर बाकीचं जे आहे ते आपली तूर कपाशी आणि बाकी माडी तुराची आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आपण हे जमीन जर पाहतो म्हणलं तर पूर्ण असे आपले खडक म्हणजे नुसते गोटे आहे यामध्ये आपले. म्हणजे इथं समजा का पाऊस गेला का आपला 3ऱ्या दिवशी इथं ह्या कपाशीला पाणी मागते. तर अशा जमिनीमध्ये आणि कमी पाणी असल्या या परिस्थितीत सुद्धा आपण या कपाशीची वाढ जोमदार म्हणजे 2 ते 2.5 फुटापर्यंत आतापर्यंत आणलेली आहे. तर याचं मला सर्वात मोठं कारण म्हणजे हेच वाटते का आपण कपाशीला आपण जे तणनाशक मारलं होतं, तर आपण शेतकरी बंधूंनो उगवण झाल्यानंतर आपण 13व्या दिवशी यावर आपण हिटवीड मॅक्सचा फवारा मारला. आणि त्यानंतर मग पुन्हा काय झालं शेतकरी बंधूंनो, पाऊस चालला गेला, पराठी अतिशय खराब झाली, पूर्ण पिवळी आलेली होती. मला वाटलं फवारा मारा लागते का, तर मी औषध आणून ठेवलं. पण मग तेवढ्यामध्ये मी स्प्रिंकरनं पाणी याच्यावर चालू केलं मागून. आणि स्प्रिंकरनं पाणी दिल्यानंतर पराठी थोडी हिरवी पडायला लागली. आणि त्यानंतर मग शेतकरी बंधूंनो, कचरा जो होता तो कचरा खाली गेलेला पुन्हा वर यायला लागला. तर स्प्रिंकरच्या मागच आम्ही 20 ते 25 दिवसानं पुन्हा आपण ग्लायसिल तर पहिला डोस जो आहे तो तणनाशकाचा शेतकरी बंधूंनो आपण त्या पद्धतीने मारला हे तुम्हाला सांगतो मी. तर आपल्या कपाशीला शॉक का बसला नाही, तर यामध्ये आपण ग्लायफोसेट फक्त 30 ml मारलेला आहे. आणि त्यामध्ये आपण शिप्पावर हे 50 ml टाकलेलं आहे. म्हणजे शिप्पावर 50 आणि ग्लायफोसेट 30 ml असं हा डोस करून ह्या कपाशीला आपण पहिला डोस मारलेला आहे.
त्यावेळेस आपली कपाशी 1 फुटाच्या खाली होती तरी तिला कसलाही शॉक बसला नाही, कारण आपण ग्लायफोसेटचं प्रमाण हे अतिशय कमी वापरलं आणि सीड पॉवरचं प्रमाण जास्त वापरलं. आणि मी प्रत्येक जे आपले व्हिडिओ आहेत तणनाशकाचे, यामध्ये सुरुवातीपासून शेतकऱ्यांना सांगत आहोत का पहिला तणनाशकाचा डोस जो आहे आपला तो वाला, म्हणजे आपण कचरा नाही मेला तरी आपण 2 टप्प्यात कचऱ्याला खतम करू, पण कपाशी वाचवणं हे आपलं त्यावेळेचं मेन काम असते. कारण 1 वर्षी कपाशीची तणनाशकांना जर बसली तर ती आपल्याला याला 8 ते 15 दिवस लागते, आणि त्याच्यावर 1 खत आणि 1 वरची फवारणी हे सुद्धा आपला वेस्टेज खर्च वाढते. तर अशा प्रकारे आपण याच्यावर तणनाशकाचे त्यानंतर पुन्हा 15 ते 20 दिवसानं अजून आपण दुसरं तणनाशक मारलेलं आहे शेतकरी बंधूंनो. तर या प्लॉटमध्ये आपले 2 तणनाशक झालेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, 30 ml आपण ग्लायफोसेट घेतल्यामुळे कचरा काही मेला आणि कचरा काही जिवंत होता. तर त्यानंतर आपण यामध्ये काय केलं, मग दुसऱ्या कचऱ्याच्या फवारणीमध्ये आपण 50 ml ग्लायफोसेट घेतलं आणि 30 ते 40 ml आपण सीड पॉवर घेतलं. अशानुसार याचं जो डबल कचरा होता त्याचं पण कचऱ्याचं नियोजन झालेलं आहे. आणि आता आपण पाहू शकता पराठी पूर्ण वरून क्लिअर आहे आणि खालून सुद्धा क्लिअर आहे. आता याच्यामध्ये कचरा केल्यावर आपण आता हाय डोस किंवा म्हणजे आपण नुसतं ग्लायफोसेटही मारलं तरी चालते, पण सुरुवातीचे 2 फवारे हे शेतकरी बंधूंनो आपण अतिशय काळजीपूर्वक मारायला पाहिजे, तरच आपली कपाशीची वाढ चालू राहते, अन्यथा आपला खर्च वाढते आणि कपाशी खाली बसते. तरी शेतकरी बंधूंनो, आपण आता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.